हॅलो गाईज, या ठिकाणी ऑन द वे टू चहा प्यायला. रात्रीचे 9:30 वाजलेत आणि आम्ही निघालेलो आहे आता, रोहित आणि मी. आणि आमची ऑटो ऍक्च्युअली खाली येते. सो जातो आम्ही 11 वाजता चहा पितो, नाईट आउट करतो मस्त भाई. रोहित, कसं वाटतं तुला? भारी वाटतंय. म्हणजे आता झोपायच्या टाइम आहे पण आपण चहा प्यायला चाललोय कारण की ना झोप नाही आली पाहिजे म्हणून. सो बघू शकता, हे जिथं आम्ही राहतो हा मेन छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे, जिथं माझी रूम आहे. आणि या रूम मधून आता आम्ही इकडे बाहेर आलोय. सो असा व्ह्यू आहे. आणि पुढे जर बघितलं ती आपली हिंदवडी ग्रामपंचायत. ओके, सो आता आपण जाऊयात आपल्या रिक्षाकडे आणि बघूयात. ह्या डांगे चौक रोडने आपला रिक्षावाला येतोय. बघू शकता पुढे रिक्षा आहे. ती जी रिक्षा थांबली ना, ती रिक्षा तिकडे आहे. सो आता या ठिकाणी जातो आम्ही. बाय बाय. या ठिकाणी आपली ऑटो आलेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि ऑटो चालवायला मीच बसणार आहे. माझ्यासोबत माझं नाव करी आहे, महेश आणि रोहित. तो आम्ही जाणार आहे आता मस्तपैकी चहा पिऊन येतो. महेश, कसं वाटतंय तुला? मस्त मस्त वाटतंय. तर चला, आता मी गाडी चालवतो आणि भेटूयात आपण खेड शिवापूरला. बाय बाय. तो रोहित चढायला होता रत्नागिरी नंतर ना, आपण पहिल्यांदा आता परत रिक्षामध्ये बसलेलो आहे. यावेळेस कुणाच्या मांडीवरती कोण बसलं नाही. आम्ही आमचं सेपरेट आहे, सेपरेट बसलोय, आरामात चाललोय. सध्या महेश गाडी चालवतोय, नंतर मी चालवणार आहे. ज्याच्याकडून आम्ही रेंटवरती घेतली तो व्हिडिओ बघत असेल, त्याची रिक्षा आम्ही किती जण युज करतोय ते. तो अशा पद्धतीने आहे, एन्जॉयमेंट करणार आहे. आमच्याकडे बाईक होत्या पण आम्हाला जरा ऑटोमध्ये जायचं होतं, एक 8 दिवस असं म्हणू शकतो आपण याला. अशा पद्धतीने करायचंय. गावामध्ये सगळेच बिझी असतात, थोड्या अशा विचित्र गोष्टी पण केल्या पाहिजे. जास्त मॅच्युअरपणे पण वागलं नाही पाहिजे माणसाने. तर बघू शकता, तुम्हाला आता हिंदवडीतलं ट्रॅफिक दाखवतो. रात्रीच्या 9:30 वाजलेले आहेत. आणि बघू शकता तुम्ही आता इकडे अशा पद्धतीने आहे. इकडे आम्ही चाललोय, हे आपलं प्रीमायर जीवन मॉल इकडं. सॉरी, जीवन मॉल नाही, इथं प्रीमायर टर्मिनल हॉटेल आहे काहीतरी. आणि हे जकात नाक्यापाशी आलोय आपण. तर रोहित, तुला कसं वाटतंय? बेस्ट एक्सपिरियन्स. रत्नागिरीमध्ये आपण ऑटोमध्ये बसलो होतो, त्यानंतर आता परत ऑटोमध्ये बसलोय. पण आता कम्फर्टेबल आहे, स्पेशियस आहे. येस वी आर मिसिंग लाईक योगेश, यश. येस, योगेश येसला मिस करतोय. महेश, तुला कसं वाटतंय ट्रॅफिक मध्ये रिक्षा चालवून? हा, हे रोजचं ट्रॅफिक आहे तेवढीच. रोजच आहे महेशला. महेशचा चेहरा दिसत नाही उडीमुळे, पण ठीक आहे. पण तुम्ही बघू शकता, ही रिक्षावाल्याने रिक्षा किती भारी शान केली, सजवली. त्याला आतमध्ये असं म्हणत होतो, सॉरी मला खूप जास्त लागलं बघा. हा जो रोड आहे ना, हा माझ्या गुडघ्यामध्ये लागला. तो पूर्ण गुडघा माझा जाम झालता. पण ठीक आहे. बघू शकता आता या ठिकाणी मी असं म्हणत होतो, रिक्षामध्ये आमच्या अँबिएंट लाइटिंग पण केलेली आहे या ठिकाणी अशी छान पद्धतीने. आणि मागं पण बघू शकता तुम्ही, छान पद्धतीने अँबिएंट लाइटिंग आहे. आणि ह्या अशा वातावरणात आम्ही चाललेलो आहे खेड शिवापूरला. तो आपला प्रवास असा चालू राहणार आहे. तो चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आता आपण करंटली आलेलो आहे वाकड ब्रिज वरती, बघू शकता तुम्ही. वाकड ब्रिज असा काहीसा आता खाली आहे. बघा, 9:30-10 वाजता इथं गर्दी नसते जास्त. सो अशा पद्धतीने आहे. चलो, बाय बाय. काहीच या ठिकाणी फायनली आपण आलेलो आहे पुणे सातारा हायवे वरती. वाकड क्रॉस करून राजा चौकातनं आपण पुढे आलेलो आहे. आणि आता ऑन द वे तो आपण खेड शिवापूर आहे. सो रोहितला तर थोडी थोडी झोप यायला लागलेली आहे, बघू शकता. आणि महेश आपला चालवतोय, थोड्याच वेळात मी घेईन चालवायला. पण अशा पद्धतीने हायवेचं वातावरण आहे, बघू शकता. तर गर्दी आहे, 10 वाजलेत पण गर्दी आहे, लोक आहेत जागे. आणि आता पुण्यात तर तुम्हाला माहिती आहे 24 तास लोक चालूच असतात. जरा बोललो नाही कारण की गाडीमुळे आपल्याला आवडत असतात. तो आता जाऊयात, बघूयात अजून काय काय आपल्याला एक्सप्लोर करता येते. तर इम्पॉर्टंट अपडेट, ऑफिसमध्ये सिक्रेट आणलं होतं, त्याच्यामध्ये मला हे गिफ्ट भेटलंय. तर खूप या ठिकाणी गिफ्ट छान आहे. बघू शकता, माझं सगळं साहित्य याच्यामध्ये बसलंय. आणि ते आता मी कॅरी करून चाललोय. आपल्याकडे तसली पण बॅग आहे, बट ती अशी सिंगल वाली आहे, शी राऊंड वाली आहे. गिफ्ट पहिल्यांदा मला चांगलं गिफ्ट भेटलंय. आणि आता आपण जाणार एक पुढे, ते तर तुम्हाला माहितीच आहे. बघूयात आपण कशा पद्धतीने एवढे. इकडे बघा रोहित, तुला काय भेटलं गिफ्ट? व्हॅक्यूम फ्लास्क. त्याला व्हॅक्यूम फ्लास्क भेटला आणि महेशला बॉटल भेटली. टॉय टॉय. टॉय टॉय भेटला. अशा पद्धतीने आहे. सो लाईफ मध्ये अशाच गोष्टी असतात छोट्या छोट्या, त्याच्यामध्ये एन्जॉयमेंट करणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये टेन्शन घेत गेला तर मग तेच जातात. त्याच्यामुळे काळजी करायची नाही.
बाय बाय. مش عايزين هالليلة يبقى شيء أقول عطني رقصة اللي صرنا أقول बघू शकता गाणी लावलेली आहेत आम्ही. पुढे पोलीस चालू आहे. पोलिसांची गाडी चालू आहे. बघू शकता तुम्ही. आणि आता पॅक केलंय कारण की थंडी खूप लागते. त्यानंतर मला पॅक केलंय. तेरा कोई मुकाबला नहीं है ये ओल्ड स्कूल चाहिए ये बोतले जोर दिए हाय ये बोतले जोर दिए ये तेरा कोई मुकाबला नहीं है ये ओल्ड स्कूल दिए बाप मस्ती ये bad man it's a good good thing still swing back living at the best nights rocking my hood down every day is right heavy's dead heavy's dead heavy's dead it's the blessing and the curse heavy's dead heavy's dead heavy's dead heavy's dead heavy's dead तो मित्रांनो या ठिकाणी आपण आता वारजे मध्ये आलेलो आहे. रोहित किती वाजलेत दाखव फोन मध्ये. बघू शकता तुम्ही किती वाजलेत. 22:04 म्हणजे किती. 10 हा म्हणजे 10:04 झालेत. पण एवढं ट्रॅफिक आहे बघा. आत्ताशी पुढे आमची ऑटो थोडी पुढे जायला लागली. नाही तर आम्ही 15-20 मिनिटं झाले एकाच जागेवरती होतो. तो असा काहीसा सीन आहे. तो आमचं 1 तासात पोहोचायचं प्लॅन होतं. पण आता महेश किती वेळ लागेल आपल्याला पोहोचायला. अर्धा तास आहे. हो आपल्या महेशच्या म्हणण्याप्रमाणे आपल्याला 8 तास लागेल अजून पोहोचायला. तो त्या पद्धतीने बघू येतात आपण कसं होतं. तोपर्यंत मी तुम्हाला गाड्यांची माहिती देतो. बघा पुढे चाललेले इनोवा हायक्रॉस, इकडे स्विफ्ट डिझायर चालू आहे आणि पुढे सियाज चालू आहे. मारुतीची एकमेव सेडान जी आता मार्केटमध्ये टिकून आहे. बाकीचे सगळ्या सेडान मार्केट या ठिकाणी आता कमी झालेलं आहे इंडियामध्ये, स्विफ्ट डिझायर सोडली तर. तो असा आहे. तो आजच्या पुरतं एवढंच. हा आणि मस्त फेवरेट अँड मस्त लवेबल गाडी आपली मारुती सुझुकी जी वॅगन आर. गाईस तुम्ही वॅगनर ब्लॅक कलर मध्ये बघितली आहे का. वॅगनर ब्लॅक कलर मध्ये बघा. वॅगनर ब्लॅक कलरचे शोधून दाखवा. ओके तो काही एक टार्गेट आहे तुमचं की ब्लॅक कलरची वॅगनार जो कोणी या ठिकाणी शोधून देईल त्याला मी माझं हे एक बॅट पुढे देईल. कुठे गेले. हा जाऊया चालून घेतलंय. या ठिकाणी आपण आलेलो आहे नवले ब्रिज वरती. आमच्या सगळ्यांचा बीपी वाढलेला आहे सध्या. सगळ्यांचा हार्ट रेट वाढलेला आहे. महेशचा चेहरा बघा तुम्ही आरशामध्ये तुम्हाला दिसतोय. त्याच्या डोळ्यामध्ये बघू शकता तुम्ही भयभीत वातावरण आहे. हा नवले ब्रिजला इथे बस वगैरे थांबतात ते बघू शकता. असं पूर्ण ट्रॅफिक आहे. रोहित तुला कसं वाटतंय नवले ब्रिज वरती आहेस तू आता रात्रीच्या 11 वाजता. ओके ट्रॅफिक नाही. ट्रॅफिक ओके. रोहितचा आवाज येत नाही आपल्याला या ठिकाणी. पॅक होईल. हा येस लाईन पॅक झाली बघू शकता तुम्ही. आता या ठिकाणी रोड आम्हाला मोकळा लागलेला आहे. नवले ब्रिज कडे जाणाऱ्या गाड्या खाली गेलेल्या आहेत. स्पीड 30चा स्पीड लिमिट आहे आणि आय थिंक फाईन पण आहे म्हणून गाड्या एकदम स्लो चाललेल्या आहेत तिकडून येणाऱ्या गाड्यांसाठी. आमच्या ऑटोला स्पीड लिमिट नाहीये. आमचे ऑटो 142च्या स्पीडने चालू आहे बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने चालू आहे आमची ऑटो. एक नंबर बघा. सगळ्या अल्टो सारख्या गाडीला आम्ही ओव्हरटेक केलंय बघा बघू शकता तुम्ही. बघू शकता आता अल्टो आमच्या पुढे गेलेली या ठिकाणी. आता आपण अल्टोच्या पुढे जाणार आहे आता. चल बघ हा खुन्नस दिली आता बघा. इकडचा इंडिकेटर लावलाय तिने. पण आम्ही ना मुद्दामून माघारी घेतोय. प्रमाणामध्ये सर्व काही असावे बघू शकता आम्ही. नाही तर आम्ही आमच्या लेवलला आलो तर अख्ख्या रोड मध्ये गाड्या मागं पडतील. पण आम्ही आता बघा थारला मागं टाकलं या ठिकाणी बघू शकता. थार आमच्या मागं गेली. थारला आम्ही मागं टाकलेलं आहे. आता ही एर्टिगा पण आली. एर्टिगाला पण मागं टाकतोय आम्ही लवकरच आता बघू शकता. या ठिकाणी एर्टिगाला पण आम्ही सक्सेसफुली ओव्हरटेक केलेलं आहे. तो अशा पद्धतीने आमचे ऑटो 147 नाही 142च्या स्पीडने चालू आहे. तो अशा पद्धतीने कसं वाटतंय तुला स्पीड. एक नंबर वाटतंय. तो अशा पद्धतीने एन्जॉय करत चाललेलो आहे. बाय बाय. आंबेगाव बुद्रुक बघू शकता. इथं तळ आहे. पाणी पण तुम्हाला थोडं दिसत असेल या ठिकाणी. नाहीच काहीच नाही दिसत. जाऊ द्या. आमची रिक्षा 148च्या स्पीडने चालू आहे.
कात्रजचा बोगदा ज्याला आपण म्हणतो तो हाच तो बोगदा. पुढे आहे. हा टेम्पोला पण आम्ही ओव्हरटेक केलेलं आहे फायनली आयशरच्या. बघू शकता दुसऱ्या ऑटोला पण या ठिकाणी ओव्हरटेक केलेलं आहे. सगळ्यांना आम्ही बागा टाकत चाललेली आहे आपली ऑटो. आपली महिना अशीच चालू आहे फॉर्म फॉर्म फॉर्म. आता बघू शकता हा पुढे बोगद्याचा व्ह्यू आहे. बघू शकता तुम्ही. आता नाव वाचता येईल का नाही माहित नाही मला. बघू शकता तुम्ही या ठिकाणी असं आहे. आता आपण एंट्री केलेली आहे बोगद्यामध्ये आणि बघू शकता लिटरली बोगद्यामध्ये कोणीच नाहीये. आय मीन गाड्या आहेत थोड्या नाही, भरपूर गाड्या आहेत. बघू शकता पूर्ण रोड खाली आहे. बघू शकता गाडी overtake केला. फायनली या ठिकाणी ना आपली एंट्री झालेली आहे खेड शिवापूरला. जस्ट मागं जगदम आणि शौर्यवाडा गेलं त्यावेळेस मला कॅमेरा ओपन करायचं लक्षात नाही राहिलं. सो खेड शिवापूर मध्ये सध्या थंडी आहे आणि या थंडीत आपण या ठिकाणी मलई चहाचा आस्वाद घेणार आहे. सो बघूयाच कसं वाटतंय ते. रोहित तू काय खाणार चहा सोबत? रोहित पण मस्त खाणार. महेश तू काय खाणार? पण मस्त खाणार. या ठिकाणी आपण बघू शकता इथं जायचंय आपल्याला हॉटेल प्रसाद. अरे गाडी आडीवाली आहे. सॉरी आपण आता टोल नाका बघूया. तिकडं जायचंय आपल्याला. तर आपण इकडं खेड शिवापूरच्या टोल नाक्यावरती आलेलो आहे. रिक्षाला टोल असतो का रे? नाही नसतो ना. सो आपल्या रिक्षाला या ठिकाणी टोल नसतो. आपली ऑल इंडिया परमिट आहे. गाडी परमिट आहे. आता या ठिकाणी आपल्याला जे आहे हा टोल नाक्यातनं यू टर्न घ्यायचा आहे आणि यू टर्न घेऊन आपण या ठिकाणी जाणार आहे आपल्या चायपाशी. सो यू टर्न घ्यायला आपल्याला थोडस पुढे जायला लागेल. 501 किलोमीटर 500 मीटर ऍक्च्युली 1 किलोमीटर. बघूया कसं होत आहे. 500 किलोमीटर मध्ये आपण बँगलोरला पोहोचल. एवढ्या रात्री पण या ठिकाणी गाड्या खूप आहेत टोल नाक्यावरती. आमची टू व्हीलरच्या लाईन मधनं आम्ही ऑटो टाकलेली आहे. बघू शकता इकडे गाड्या आहेत ज्या टोल साठी या ठिकाणी थांबल्या. अरे ही ऑटो बघा तू पण गेली टोल नाक्याकडे. आता ट्रकचा टोल आहे. अशा पद्धतीने आहे हा टोल नाका एकंदरीत. आता या ठिकाणी आपण इथनं घेणार आहे युटर्न आणि मग युटर्न घेऊन आपण जाणार आहे बन मस्का खायला. तो आपण खाऊयात. इथं आपण आलेलो आहे. पुढे जे दिसतंय ना प्रसाद मलई चहावाला तिथं जायचंय आपल्याला. फायनली या ठिकाणी आपण आलेलो आहे. आता लवकरच आपण या ठिकाणी घेऊयात खायला आणि बघूयात कसं वाटतंय ते. गर्दी पण बघू शकता बऱ्यापैकी आहे. आपली टीम या ठिकाणी रेडी होतीये. थोडा मेकअप करतेय आणि मग आपण जाणार आहे खायला. बघू शकता तुम्ही पुढे हे जे दिसतंय दिस वन. तर हा इथं चाललोय आपण वेटा दिस वन. या ठिकाणी आपण चाललेलो आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी चहा आलेला आहे मस्तपैकी. आणि आता आम्ही खाऊन घेतो सध्या तरी म्हणून बाकीच्या गोष्टी नंतर करतो. तो फायनली या ठिकाणी आम्ही खातोय. बघू शकता महेश कसं आहे. चांगला आहे पण आता हा जो आहे बदमास्ता इथं 2 चायवाले आहेत. सो समजायला पाहिजे कोणता चहा चांगला आहे म्हणून आम्ही दोन्ही ठिकाणी खाऊन बघणार आहे. राईट मग आपल्याला समजेल. याची क्वालिटी तुम्हाला सांगतो आम्ही व्हिडिओच्या शेवट नंतर. सो फायनली या ठिकाणी आता आम्ही संपवलेलं आहे. सो आता महेशला आपण पहिल्यांदा फीडबॅक विचारूया. महेश 7-8चा आहे. तो मध्ये आधी येता येता खात असतो बट आपल्याकडे आलाय त्याला कसं वाटतंय त्याचं ओव्हरऑल तुझं काय म्हणणं आहे? नाही मला आवडतं चहा. मी दोन्हीकडे पण खात असतो. सो तुला चांगलं वाटला?
10 पैकी किती रेटिंग देणार? 8. 2% कुठे कमी केले? चहा मला आवडतोच ते कुठलाही चहा पिऊ शकतो. नाही, पण 2% कमी करण्याचं कारण काय? मला कळलं नाही की ओरिजिनल कुठला आणि डुप्लिकेट कुठला. ओके. रोहित, तुला कसा वाटला? मी पण फर्स्ट टाइम ट्राय केला, चांगला होता. असं मी रेटिंग नाही देऊ शकत, पण लाईक नाही, रेटिंग तर तुला द्यावं लागेल. 10 पैकी किती देणार नॉर्मली? 10 पैकी मी देईल 7, 8. 7 आहे. ओके. तू पण 2% का कमी केले? असं मला असं चहाचा हाईप नाही वाटला. ओके. ओके. असं आपला काय बोलतात आपल्या क्यूपॉट मध्ये पण मिळतो. एक्झॅक्टली. सेम. येस. सो आणि माझं सांगायचं झालं तर मला पण असं काही एवढं हे नाही वाटलं. नॉर्मलच आपलं जे इराणी कॅफे मधलं असतं ते वालं. बट आता जसं हे 2 लोक म्हणले की चहा सारखा चहा असतो, त्यासारखी ही गोष्ट आहे. सो याच्यामध्ये काय असं वेगळं नाहीये. जस्ट एक हाईप क्रिएट झाली असं म्हणजे आम्हाला पर्सनली वाटतं. कोणाला काय बोलायचं आमचा उद्देश नाहीये. तो एकंदरीत असं आहे एक्सपिरियन्स आमचा. सो नॉट बॅड नॉट गुड. बट एवढ्या लांबून इथं येऊन पिण्यासारखं मला तर काय वाटलं नाही. बरोबर आहे. पण ठीक आहे, आमच्या ठिकाणना पण रॅन्डम भटकन ते म्हणून ठीक. हा, आम्ही एवढ्या लांबून इथे आलतो नाईट आउट करत होतो. त्याचं माझं रिझन होतं की आम्हाला पण एन्जॉयमेंट पाहिजे होती, काहीतरी थोडासा टाइमपास करणं गरजेचं होतं, तर त्याच्यासाठी ठीक होतं. बघू शकता आता हे बंडी जातील. आम्ही अजून एक चहा मागवतो आता. बट ओव्हरऑल जसं मी बोललो तसंच आहे. नथिंग एल्स. काय ज्या ठिकाणी फायनली झालेलं आहे आमचा खाऊन, आता आम्ही इकडचं पण चाय करायचा प्लॅन चाललाय, पण सध्या पोट फुल झालंय. सो इकडे हा एक दुसरा चहा आहे, बघू शकता. सो महेशच्या म्हणण्याप्रमाणे इथे जरा थोडासा चांगला भेटतो आम्ही जे खाल्लं ते. कारण की आम्ही म्हणजे मी जे आता जिथं आलतो तिथं 2009 पासून लिहिलं तिथं सीन. सो मला वाटलं की ठीक आहे, ठीकठाक असेल, बट नॉट बॅड नॉट गुड अशी कंडिशन होती. आणि सगळं सेम आहे बघा, नाव बिव सगळं सेम आहे, फक्त लोगो चेंज आहे आणि ग्लास पण सेम आहेत सगळ्यांचे. तिथं पण ग्लास सेमच आहेत. जास्त गर्दी. हा, तिकडे जास्त गर्दी होती. त्या लोगो जो दिसतोय आपल्याला त्या लोगो वाल्याकडे तिकडे. सो असा विषय आहे. आता बडीशेप खातो आम्ही थोड्या वेळानंतर ना, बिकॉज जे खाल्लंय ते डायजेस्ट पण झालं पाहिजे. सो एकंदरीत आम्ही निघतोय आणि तुम्ही पण निघा, तुम्ही पण झोपा. चहावरती बडीशेप. त्यावरती बडीशेप खायची नसती काही. चलो बाय. आपण आपल्या कार मध्ये आलतो या ठिकाणी, बघू शकता ही आपली कार आहे. ऑडी आहे आपली, ऑडी. त्याच्यामध्ये आपले जे आराध्य दैवत आहेत ते या ठिकाणी इथे आम्ही लावलेले आहेत, छत्रपती शिवाजी महाराज आपले. त्याच्यानंतर ना इकडे जर बघितलं तुम्ही मागे तसा टायगरचा लुक दिलेला आहे. आणि इकडे जर बघितले तर आपले शंभूराजे आहेत. सो ही अशी आपली या ठिकाणी कार आहे. ऑडीच्या पण पेक्षा पुढची गाडी ही आमची. सो एक नंबर मजा आली. सो याच्यामध्ये आम्ही आता आमचं पूर्ण जर्नी जी आहे ती केलेली आहे. सो आणि आता ज्यावेळेस आम्ही रिटर्न जाणार आहे त्यावेळेस आम्ही पुणे सिटी मधून जाणार आहे. सो सिटी मधून जात असताना आपल्याला दगडूशेठ गणपतीचा आशीर्वाद घेऊन पण जायचा आहे. सो आपण त्या रूटने पण जाणार आहे. सो बघूयात कशा गोष्टी एक्झिक्यूट होत आहेत आणि कसं या ठिकाणी आपल्याला नवीन गोष्टी एक्सप्लोर करता येत आहेत. सो खूप साऱ्या मेमरीज आहेत, खूप साऱ्या गोष्टी आहेत. गाईज, व्हॉट यू थिंक, कसं वाटतंय तुम्हाला? गुलाबी थंडी. गुलाबी थंडी आहे आणि त्याच्यामध्ये आपण एनर्जेटिक आपली कार घेऊन चाललेलो आहे एकदम अशा पद्धतीने. आणि इकडे आपण पुढे घेतला ऍक्च्युली तिकडे, आणि आता निघतोय आम्ही. बाय. आता इथे जगदम पुढे गेलं. हा, आता इथे जे 2 आपले फेमस हॉटेल आहेत नॉनव्हेज साठीचे, एक तर म्हणजे हॉटेल शौर्यवाडा आणि दुसरं म्हणजे हॉटेल जगदंब. शौर्यवाडा तर आत्ता झालंय, बघू शकता पुढे शौर्यवाडा आहे इथे. हो, इथं पण वेटिंग भरपूर असते. आपल्या नानांचं हॉटेल आहे. नानांची डिपेंडर या ठिकाणी दिसत नाहीये, म्हणजे नाना नाहीये. आणि हे जगदंब आहे जे पुढे दिसतंय ते तुम्हाला. इथे पण वेटिंग भरपूर असते, बघू शकता तुम्ही. 3 मजली हॉटेल आहे, म्हणजे ग्राउंड फ्लोअर पकडून. सो भरपूर वेटिंग असते. नॉनव्हेजच्या दुनियातलं जे हे तिरंगा, भाग्यश्री वगैरे जे आहेत ना, त्यांच्या खूप आधीपासून हे हॉटेल चालू आहे. सो अशा 500 लोकांची सिटिंग अरेंजमेंट आहे, तरी पण लोक वेटिंगला राहतात. म्हणजे यू कॅन इमॅजिन रोज किती मुक्या प्राण्यांना इथं मारत असतील ते. अशा पद्धतीने आहे, बघू शकता. मित्रांनो, या ठिकाणी आता आपण कात्रजच्या घाटातनं चाललोय, पण हा जुना बोगदा आहे. आपण कात्रज सिटी मधून जाणार आहे आता. सो या जुन्या बोगड्याच्या रोडने चाललोय. इकडे कोणच नाहीये, बघू शकता. म्हणजे खूप कमी गाड्या आहेत आणि आम्हाला असं अपेक्षित आहे की बिबटे आम्हाला दर्शन देईल, पण अजून काही बिबटे दिसत नाहीये आम्हाला. कॅमेरा ओपन आहे, इकडून तरी तो यावा असा म्हणून.
पण आलं तर मग अवघड होईल आमचं. त्याचा रात्रीचा डिनर मस्तपैकी होईल. बरोबर का रोहित? मस्त चहा खायला भेटेल. अरे ह्या कात्रजच्या बोगद्यात लाईट नाही बसवली यांनी जुन्या. बघू शकता या जुन्या बोगद्यात लाईटच नाहीये. आता आपण बोगद्यामध्ये पण लाईट नाहीये याच्यामध्ये. सरकारने याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि लवकरात लवकर या ठिकाणी लाईट बसवली गेली पाहिजे. गाडीची लाईट कमी पडते जरा लोकांना. बघू शकता पुढे स्कूल व्हॅन चालू आहे. आपण या ठिकाणी बोगद्याच्या बाहेर आलेलो आहे आता. इथे एक मंदिर आहे मारुती रायाचं, गणपती बाप्पाचं. एक अँब्युलन्स आलेली आहे आमच्या मागनं. अँब्युलन्सला आम्ही साईड दिलेली आहे. बघू शकता इथे आपण आलेलो आहे या ठिकाणी आता कात्रज चौकामध्ये. आपण जुन्या रोडने आलो, जुन्या बोगद्यातनं कात्रजच्या. सो अशा पद्धतीने आहे. इकडे आई मला तुम्हाला कात्रज डेअरी दाखवायची होती, बट दिस इज नॉट व्हिजिबल, सो आय एम टेकिंग माय फोन बॅक. अरे ही व्हॅन तर आपल्याला बोगद्यात दिसलेली ना, ती बघा, ही आपल्या सोबतच आहे व्हॅन. स्कूल व्हॅन मध्ये सामान काहीतरी चालू आहे त्यांचं. हा, दळवी काकांची या ठिकाणी स्कूल व्हॅन आहे. दळवी काकांना माझा नमस्कार. हा एक आहे खाली, आम्ही जाऊन आलतो रे पण गर्दी होती म्हणून बुटन घेतला. तो अशा पद्धतीने आहे. रोहितची या ठिकाणी झोप होत आली आता. आणि आमच्या रिक्षामध्ये बघा मागे डिक्की पण आहे. त्या डिक्कीमध्ये आम्ही आमचं सामान ठेवू शकतो. अशा पद्धतीने आहे. हा कात्रजचा रोड आहे. त्या पीएमटी वाल्याला गाडी पळवायची पण तो हॉर्न देतोय. पुढे शिवशाहीने त्याचा रोड ब्लॉक केलाय. आणि हा आपला सिटी पीएमपीएल वाला, त्याला गाडी पळवायची म्हणून तो पलीकडून हॉर्न देतोय. बघा नुसतेच पळवते तो, अजून हॉर्न देतोय. बघू शकता. आणि हा पण एकदम निवांत चाललाय शिवशाही वाला. हा पण पुढे पळवत नाही गाडी. बघू शकता तिकडे. इकडे ही पीएमटी आपली त्याच्या मागे चालली. मजा आ गया. आता त्यांनी हॉट बंद केला. आमचा कॅमेरा बघितला त्यांनी. आता इथं थांबणार येतो त्याच्यामुळे या ठिकाणी हे केलं, हॉर्न बंद केला. वाघोलीची बस आहे ही 236 नंबरची. पीएमटी वाले नुसते गाड्या पळवतात. इकडे दोन रस्ते आहेत, सारसबाग आणि हडपसर. तो आपण या ठिकाणी चाललेलो आहे सारसबागच्या दिशेने. बिकॉज रोहित मधला मला सारसबाग मध्ये जायचं. रोहितच्या खूप काही मेमरीज आहेत सारसबाग मध्ये. सो त्या मेमरीज जागा करण्यासाठी जायचंय. एक मेमरी सांगू शकतो का? हा सांग. ठीक आहे. मेमरीज तर आम्ही सारसबागला गेल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला सांग. ऍक्च्युली माझा जन्म सारसबाग नाही रे भाई. अरे ऐक, नाही रे, माझा जन्म जिथं झाला ना सारसबागेच्या शेजारी जोशी हॉस्पिटल आहे. काय ते जोशी का कोणता, आता मला मम्मीला विचारायला लागेल. त्या हॉस्पिटल, हा हे बघा इथं सारसबाग आहे. आता आमची गाडी तिथं जाईल सारसबाग पाशी. बघू शकता पुढे जी आहे ती सारसबाग. तो या ठिकाणी इथं आम्ही जाणार आहे. सो फायनली मित्रांनो आपण आलेलो आहे. बघू शकता तुम्ही आपण पुढे आलेलो आहे. आपण आलेलो इथे आपले श्रीमंत महेश या ठिकाणी मध्ये येतोय. परफेक्ट वाला आपण आलेलो आहे बघा आपल्या श्रीमंतांच्या दरबारात. दगडूशेठ गणपती मंदिर आपल्या बाप्पाचं या ठिकाणी आपण इकडूनच दर्शन घेऊयात. बघू शकता तुम्ही बाप्पा या ठिकाणी बंद, अच्छा नाहीये पुढे बाप्पा. सो अशा पद्धतीने आपण या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे. एक धावती फिरती भेट होती बाप्पाची. सगळ्यांना सुखात आनंदात ठेव अशी या ठिकाणी आपण बाप्पाच्या चरणी प्रार्थना करूयात. आणि लवकरात लवकर आपला चॅनल जो आहे तो मॉनिटाईज होत्यात असं या ठिकाणी आपण मागणं करूयात बाप्पाकडे. तो असं असतं, मेहनत तर आपणच करायची असते.
सो पण मेहनतीसाठीचं जे बळ असतं, जे पॉझिटिव्हिटी असते, ते आपल्याला या ठिकाणी बाप्पाकडून घेणं गरजेचं असतं. सो असं आहे. आता आपण या ठिकाणी आता आलेलो आहे शनिवार वाड्यामध्ये. हे बघू शकता, मला आवाज येतोय काका मला वाचवा म्हणून इथे. तर असं एक ठिकाणी हा शनिवार वाड्याचा परिसर आहे. हे काय आपण आता आतमध्ये वगैरे जाणार नाहीये, जस्ट तुम्हाला बाहेरून या ठिकाणी जो आहे तो व्ह्यू दाखवतोय. आपल्या बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथं या ठिकाणी सॉरी ते बाजीराव पेशव्यांचा या ठिकाणी स्मारक आहे. आणि हा परिसर आहे आपला. आणि हे आय थिंक काय रे, पुणे मनपा आहे का रे? मेट्रो स्टेशन. अच्छा, हे पुणे मेट्रो स्टेशन आहे. PMC. ओके, सिव्हिल कोर्ट आहे. अच्छा, सिव्हिल कोर्ट पुढे आहे आणि हे आपलं मेट्रो स्टेशन आहे. बघू शकता काही दिवसातच हिंजवडीचं मेट्रो स्टेशन पण आपल्याला असंच पाहायला मिळेल. सो मी अजून मेट्रोमध्ये बसलो नाहीये, पण लवकरच बसेल मी. रोहित डेली ऑफिसला मेट्रोनेच येतो, त्याच्या घराजवळच मेट्रो आहे. बघू शकता मेट्रोच्या खाली PMT आहे, वरती मेट्रो आहे आणि मध्ये आपला गाड्यांचा ब्रिज आहे. ते शिवाजीनगरचं मेट्रो स्टेशन आहे. आणि इथे बघू शकता आम्ही आता इथं छत्रपती शिवाजीनगरमधून ते हिंजवडीपर्यंत आम्ही या ठिकाणी मीटर लावलेलं आहे. तो आता बघूयात आपल्याला किती या ठिकाणी पैसे होत आहेत मीटरमध्ये. ॲक्च्युली रिक्षा आपलीच आहे, रेंटवरती आणलेली आहे, किती पण चालू शकतो. बट जस्ट टू टेस्ट हा व्हिडिओ तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता की तुमच्या माहितीसाठी, की आपल्याला जर इकडून हिंजवडीपर्यंत जायचं असेल तर किती मीटर लागू शकतो आणि किती खर्च येईल. तो या ठिकाणी असं आहे. आता आपण बघा CNG साठी किती मोठी लाईन लागलेली आहे या ठिकाणी. आणि या पुलावरती अजून पण ट्रॅफिक आहे बघा. रात्रीचे आत्ता 12 वाजले तरी पण एवढं ट्रॅफिक आहे. मित्रांनो बघू शकता आता आपण बाणेर क्रॉस करून बालेवाडी हाय स्ट्रीट कडे चाललोय. तर तिथे म्हणजे इथपर्यंत जे आहे ते आपले छत्रपती शिवाजीनगर मधून आपलं जे प्राइस आहे ती 208 रुपये झाली. असं या ठिकाणी आहे. टोटल किलोमीटर 9.7 झाले. बघू शकता हे झुडिओ बेस्ट झुडिओ आहे ऍज पर. 2 फ्लोर आहेत. अच्छा, तिथं 2 फ्लोर आहेत, जेंट्स आणि लेडीज सेपरेट फ्लोर वरती आहेत. तर बघू शकता आता 210 झाले आपले पैसे, आय मीन रुपीज. आता बघूया हिंजवडीत जास्त पर्यंत किती होत आहेत ते. बाय. भुजबळ चौकामध्ये म्हणजेच आपण या ठिकाणी एंट्री केलेली आहे वाकडला. आय मीन वाकड मधून आपण आता हिंजवडीच्या दिशेने निघालेलो आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये, जिथे आपल्याला जायचंय. आणि मग आपल्याला या आपल्या प्रवासाची जी आहे ती सांगता करायची. सो अशा पद्धतीने आहे. बघू शकता अजून पण गाड्या या ठिकाणी चालू आहेत रोडवरती. आय थिंक या गाड्या पूर्ण रात्रभर चालूच असतील अशा. सावकाश गाडी येते पुढून. हे बघा हा रिव्हर्स गेअर टाकतोय फुटपाथ वरती. बघू शकता पुढे थोड्याफार गाड्या चालू आहेत या ठिकाणी. सो ओव्हरऑल जो एक्सपिरियन्स होता तो छान होता. असेच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येत जातील. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू. जे चिकन तुम्ही एकदम ताव देऊन खाता ना ते चिकन असं असतं बघा. हे एवढ्या घाणेरड्या पद्धतीने चालू आहे. बिचाऱ्या कोंबड्यांचा जीव यांना फक्त याच्यासाठी जगवलं जातं, तुम्हाला खाण्यासाठी. अशा अवस्थेत ते आहेत बघू शकता. आणि यालाच तुम्ही कट करून फ्राय करून मसाले लावून जे म्हणतात ना टेस्टी लागतंय ते टेस्टीपणा हे बघा असं आहे. तर हे तुम्ही खाताय. तर या ठिकाणी छत्रपती शिवाजीनगरवर आम्ही लावलेला मीटर. आणि आता जर तुम्ही बाहेर बघितलं आम्ही कुठं आलोय, आय विल शो यू. बघू शकता पुढे आपला तो मेन जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराज चौक हिंजवडी. सो टोटल आपलं जे फेअर झालेलं आहे ते किती झालंय रे? 342 रुपये झालेलं आहे या ठिकाणी. तर एवढा खर्च येतो मीटर लावल्यानंतर छत्रपती शिवाजी नगर पासून ते छत्रपती शिवाजी चौक हिंजवडीपर्यंत. सो अशा पद्धतीने आहे. आणि अशा पद्धतीने आमची जी ट्रिप आहे ती एकदम शॉर्ट स्वीट मध्ये नाईट आउट झालेला आहे. सो महेश कसं वाटतंय तुला? मस्त, एक नंबर. बन मस्का कसा वाटला? ते तो मस्क सारखं वाटतं. तो ऑलरेडी सांगितलंयच महेशने ते. ओके, बेस्ट एक्सपिरियन्स. बेस्ट एक्सपिरियन्स. सो अशाच आपण ट्रिप करत जाणार आहे. तर 1-2 नवीन गोष्टीचं प्लॅन झालंय ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये समजेल. सो बाय.